आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एनडीएचा महत्त्वाचा घटक दल झालेला आहे। ईडी असेल, आयटी असेल, सीबीआय असेल, जे कोणी, आणि मी सतत बोलत आलेलो आहे, कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात, असत्य विरुद्ध बोलत असतात, सत्य बोलत असतात, त्यांना सतवलं जातं। आज राजकारण्यांवर ही वेळ आहे। 2024ला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल, हे आजपासून तुम्ही ओळखून घ्या। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी, पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी। म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय? पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का, हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।